मॅडम नमस्कार. नमस्कार डॉक्टर. व्हेरी गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी भारती गवळी. गेले 2.5 वर्ष मला जो त्रास होत होता तो अनेक दवाखाने करत होतो. ॲलोपॅथीची औषधं असेल किंवा इतर कोणतेही डॉक्टर्स असेल, पण माझा इलाज होतच नव्हता. सुरुवात माझं उजव्या पायापासून झाली होती, तर तेव्हा साधारणपणे आपण आयुर्वेदिक औषधं घेतो, पंचकर्म करतो, तर त्यातपुरतं ओके झाला. आणि नंतर माझ्या खानपानच्या गोष्टीमध्ये मी काही लक्षच दिलं नाही आणि हळूहळू पूर्ण शरीरातून तो वात फिरत गेला की नाही मला काही कळलंच नाही. काय होते हे लक्षातच येत नव्हतं. एक्सरे काढले, MRI काढले, पैसा वेगळे म्हणजे खूपच खर्चिक बाब झाली. पण ज्या वेळेला माझा हा पाय पूर्णपणे आता तुम्ही बघताय की आता हा नॉर्मल पोझिशनमध्ये दिसतोय. नॉर्मल पोझिशनमध्ये दिसत आहे. दोन्ही राईट आणि लेफ्ट माझे सारखे दिसत आहे. तर हा पूर्ण मोठा होता, एवढा म्हणजे एवढा सुजलेला होता तो. किती दिवस सुरू होतं? आणि जवळ ती सूज जवळजवळ 6 ते 7 महिन्यांपेक्षाही जास्त होतं. म्हणजे मागच्या वर्षीच्या ऑगस्ट मंथमध्ये 2023च्या ऑगस्टपासून जी माझी ट्रीटमेंट चालू होती ती माझ्या ट्यूबपर्यंत सूज तशीच होती डॉक्टर. आणि ट्रीटमेंटने किती सूज कमी झाली साधारण? आता जवळजवळ डॉक्टरांकडे मी जानेवारी, मला लक्षात आहे की माझी संक्रांत आहे. असं वाटलेलं की मी संक्रांतीचा हळदी कुंकूसुद्धा एका बाईला लावू शकणार नाही. त्या दिवशी संक्रांतीला मला इथे माझ्या मिस्टरांनी फेसबुकवरती डॉक्टरांना शोधलं होतं आणि ते मला इथे घेऊन आले. आणि तेव्हापासून जी माझी ट्रीटमेंट चालू झाली, तर 4थ्या दिवशीच मी स्वतःहून माझ्या बेडवरनं खाली पाय टेकवला आहे. अदरवाईज चालता येत नव्हतं ना? नाही, जरा सुद्धा चालता येत नव्हतं. चालता येत नव्हतं म्हणजे मी तिला अक्षरशः इथं व्हीलचेअरवर आणलेलं होतं. माझे काढले हो, व्हीलचेअरवर आणलं होतं. आणि तुमच्या ज्या तिथं पायऱ्या आहेत तिथून उचलून मी स्वतः इथं घेऊन आलेलो होतो. आणि मग त्याच्यानंतर मला जे जाणवलं की खरोखर अगदी पेन रिलीफ हे जे नाव आहे, हे नाव या ठिकाणी सक्सेस होतं. शोभतं म्हणजे सक्सेसच झालेले. यस, खरंच डॉक्टर. कारण ना जे मला असं वाटायचं ना, मला कोथिंबीरची काडी सुद्धा मित्रांना सांगायला आवडेल की मला तोडताच येत नव्हती. आता माझी मुवमेंट एवढ्या 2-3 महिन्यामध्ये थोडी वाढली म्हणण्यापेक्षा 90% जास्त फरक आहे. आणि व्हीलचेअरवरनं येणारी व्यक्ती जेव्हा वॉकरवरती लास्ट टाईम आली, तर इथून जेव्हा मी 3ऱ्या सेटिंगला बाहेर पडली, तर सगळ्या लोकांनी मला जेव्हा बघितलं तर अरे पोरगी चालत आली आपली, असं म्हणून जे डोळ्यात माझ्या पाणी होतं ते आनंद अश्रूमध्ये कधी कन्वर्ट झालं मला स्वतःला कळलं नाही. की सगळ्यांना दिसलं माझी खूप म्हणजे खूपच कंडिशन खराब होती. आणि आज मी तुमच्या समोर आहे, तर मी स्वतःहून उठते पण आहे, चालते आहे, फिरते आहे. मी तुम्हाला चालून पण दाखवू शकते. आणि हे सगळं क्रेडिट माझ्या मिस्टरांना जातच आहे, कारण त्यांनी डॉक्टरांना शोधलं. आणि डॉक्टर जे आम्हाला भेटले आहेत ना, डॉक्टर थँक्स म्हणजे बॉटम ऑफ द हार्ट, थँक्यू सो मच. कारण असं बोलतात ना, कुठेतरी देव आहे आणि ते डॉक्टरच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचतच असतो. तर अशी गरज आज खरंच खूप जणांना आहे. आणि जी तुम्ही सेवा करताय ना डॉक्टर, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे मी मनापासून थँक्यू म्हणते की हा माझा जवळजवळ 2रा जन्म आहे. नाही तर मी पूर्णपणे निगेटिव्ह झाली होती आणि माझी नोकरी होती ती मी रिझाईन केलं, कोचिंग क्लास बंद केले आणि एक सामाजिक क्षेत्रात मी सोशल वर्कर म्हणून जे होते, तर कुठेतरी 2.5 वर्षापासून टोटली काम स्टॉप झालं होतं. पेन होता बॉडीमध्ये, कामच करू शकत नव्हते. काहीच नाही डॉक्टर. मला अंघोळ देखील करता येत नव्हती स्वतःची, किंवा ब्रश म्हणतो ना आपण दाता घासतो, तर माझं बोट सुद्धा माझ्या दातावरनं फिरवायला मला जड जायचं. म्हणजे ही मुवमेंटच टोटली कोलॅप्स झाली होती, सगळी स्टॉप झाली होती. म्हणजे माझ्या बोटांमध्ये पायापासून सगळं पूर्ण वर्किंग स्टॉप झालेलं होतं. काही त्रासदायक वाटले का? नाही डॉक्टर, थोडंसं मला बोलताना स्टार्टिंगला ती नवीन होती काहीतरी गोष्ट, तर थोडीशी घाबरल्यासारखं झालं होतं. यस. आणि त्यावेळेला जेव्हा सगळे माझ्या आजूबाजूला होते, तर मी म्हटलं नाही, थोडं सहन करावं लागेल. डोळ्यातून अश्रूच्या धारा पडत होत्या. पण जसं थोड्या वेळानंतर ट्रीटमेंटचे भाग पूर्ण झाला, मग मला स्वतःलाच बरं वाटलं की नाही, आपण योग्य ठिकाणी आहोत. आणि डॉक्टरांचा पूर्ण विश्वास ठेवून मी ट्रीटमेंट पूर्ण करते आहे. आणि मी दुसरीकडे कुठेच जात नाही. डॉक्टर जे मला औषधं देत आहेत, जे पथ्यपाणी आहेत, तर मी एकच सांगेल शेवटी की दिलेले नियम आणि पथ्य सगळ्यांनी काटेकोरपणे जो पाळेल ना, त्याला 100 नाही 200% रिझल्ट येणारच आहे. आणि ती मी स्वतः आहे. तुम्ही आता हे सांगितलं तर तुम्ही जे तुमच्यासारखेच हे आहे, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो त्रासलेले आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रेरणा आहे तुम्हाला? तुम्ही इकडे या, काय संदेश देऊ शकता? तुम्ही काय संदेश देऊ शकता?
खरं तर आता दादानी बरोबर सांगितलंय की जो मला या माध्यमातून सोशल मीडिया आज खूप मोठं नेटवर्क आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना की त्याचा गैरवापर होतो, तर असं मी म्हणेल की तिथे चांगला वापर कसा होतो हे याचं प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्यातूनच आम्हाला डॉक्टर भेटले आहेत. माझ्या मिस्टरांनी जेव्हा मी सांगितलं सुरुवातीला की त्यांनी शोधलंय, तर मी मित्रांनो हाच संदेश देणार आहे की तुम्ही इथपर्यंत या आणि स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. आणि जोपर्यंत तुम्ही विश्वासाने इथे येत नाही ना, तोपर्यंत स्वतःची खात्री होणार नाही आहे. म्हणजे डॉक्टरांच्या पूर्ण सहकार्यानेच आम्ही डॉक्टर पानगावांकडे आलो. आणि आम्ही इथे आल्यावरती ज्या उद्देशाने आलो आणि जी वेळ आम्हाला, आपण बऱ्याच वेळा ठिकाणी जातो, 10 मिनटं चेकिंगला दिले, ओके हे गोळ्या घ्या, झालं, विषय संपला, पुढच्या वेळेला या. आणि जिथे मला ऑपरेशन सांगितलेलं होतं ते मी मायनस केलं, कारण सगळे बोलले की नाही करून टाकूया करून टाकूया. म्हटलं इथे पैशाचा प्रश्न नव्हता, पण आज माझ्या शरीरातून एखाद्या अवयवावरती जेव्हा ती ट्रीटमेंट होणार होती, तर त्याच्यासाठी मी किती सक्षम होती याच्यापेक्षा मला असं वाटतच नव्हतं की मी उभी राहील. मग ते ऑपरेशन असो किंवा म्हणजे हो, कारण काहीच म्हणजे होप्सच नव्हते की ऑपरेशन होईल आणि मी बरी होईल. ते मी पूर्णपणे मायनस होती, म्हणून मी तिथे पूर्ण नकार दिला. तर मी हेच सांगेल की तुम्ही स्वतः पहिले इथे या आणि जेव्हा तुम्ही इथे सेटिंग घ्याल, डॉक्टरांशी बोलाल, तुमचे रिपोर्ट सांगाल, तुमचे व्याधी सांगाल. डॉक्टर हे 100% खरं आहे. हो. येस, मी 4 सेटिंग झाले. नाही, ही एक गोष्ट मी इथे सगळ्यांना सांगू इच्छिते की ही माझी 4थी सेटिंग आहे. पहिल्या सेटिंगला मी सकाळपासून आली होती. जेव्हा माझा नंबर आला तर मी अक्षरशः वैतागली होती, डॉक्टर मला का नाही घेते. संध्याकाळी जेव्हा माझा नंबर लागला, अगदी मला मी बोलले नाही डॉक्टर आता माझा नंबर येईल ना, तर तेव्हा डॉक्टर बोलले हो. आणि जेव्हा मला आतमध्ये गेलं आणि 1 ते सव्वा तासानंतर माझी सेटिंग करून जेव्हा मी बाहेर गेली, तर मला दिवसभराचा जो त्रास होत होता आणि चिडचिड होत होती, अरे इतका वेळ का, इतका वेळ का, तर ते 10-15 मिनिटं नव्हते, 1 ते सव्वा 1 तास डॉक्टर पूर्ण देतात. आणि तोच महत्त्वाचा पॉईंट आहे की दिलेली वेळ डॉक्टर जी आहे ना, ती फक्त आणि फक्त पेशंटसाठी, पेशंटशी नीट बोलणं, त्याच्या व्याधी समजून घेणं आणि योग्य पद्धतीने त्याच्यावरती उपचार करणं, ही पेन रिलीफ सेंटरचं खासियत आहे. डॉक्टर आम्हाला फ्रेंडलीच आहेत, म्हणजे असं वाटलंच नाही की आम्हाला भीती वाटेल. म्हणजे मी पण नाही घाबरली, पण जेव्हा तुमच्याशी बोलणं झालं डॉक्टर, जो एक बोलतात ना आपलेपणा, तेव्हा जाणवला. आणि त्या ट्रीटमेंटचा सगळ्यात मोठा बेनिफिट हाच होता, डॉक्टरांनी आम्हाला दिलेली वेळ आणि डॉक्टरांचं आणि आमचं छानपैकी बोलणं आणि बॉन्डिंग. अमूल्य वेळेत फक्त पाहिजे, कारण द्यावंच लागते ते, नाही प्रत्येक पेशंट आम्हाला वेळ द्यावा लागतो. म्हणजे बाकीची मीटिंगला येस, मग ते आता काय ते त्यांच्या शब्दात सांगतील की, कारण सगळ्यात जास्त त्रास त्यांनाच झालेला की मला कोणत्या पद्धतीने त्यांनी इथपर्यंत आणलंय. रडत आली, त्याच्यानंतर ते आता हसत जातात, म्हणजे किती मोठी प्रतिक्रिया आहे. खरं म्हणजे काय माहिती का की घरामध्ये एखादी बाई जर आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी पडतं. बाई जर चांगली असेल घरामध्ये तर संपूर्ण कुटुंब सुखी असतं. आणि त्याच्यासाठी तिने उभं राहावं, व्यवस्थित राहावं, याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले डॉक्टर. खूप म्हणजे मुंबईला येऊन गेलो, पुण्याला नेलं होतं, गुजरातमध्ये नेलं, त्याच्यानंतर एक संगमनेर ना, संगमनेरकडे एक दवाखाना आहे, प्रत्येक ठिकाणी आम्हाला जिथं जे सांगतील तिथं आम्ही न्यायचो. पण एक दिवस मी सहज असं म्हणजे टेन्शनमध्ये मोबाईल बघत होतो आणि बघता बघता तुमचा व्हिडिओ मला दिसला. तो पूर्ण मी अगदी काळजीपूर्वक बघितला. तो बघितल्यानंतर लगेच मी फोन केला आणि फोन केल्यानंतर मग तुमच्याकडनं जे उत्तर आलं मला की तुम्ही येऊ शकता, दुसऱ्याच दिवशी मी लगेच व्हीलचेअरवर टाकून इथं घेऊन आलो. आणि व्हीलचेअरवर आणणारी बाई इथं स्वतःहून चालत गेली. त्याचा आनंद आहे मला. दुसरं काय, मी तुम्हाला चालून पण दाखवू शकते. बघा, मी तुमच्या देखत स्वतः उठते आहे आणि या पद्धतीने मी चालते पण आहे आणि माझा रिझल्ट तुमच्या समोर आहे. नाहीतर मी एवढे हात पण हलवत नव्हती, बोटं पण हलवत नव्हती. आणि जे माझं हास्य होतं, ज्याच्यासाठी सगळेजण मला लाईक करायचे की भारती तुझं हसू परत आलंय, कारण तुझं चेहऱ्यावरचं हसणं पाहिलं का आमची एनर्जी वाढते. तर आता मला त्याचा खूप आनंद आहे. आणि थँक्यू सो मच डॉक्टर. जितके आपण कमी शब्दामध्ये आपण बोलतो ना, खूप काही बोलायचं असतं पण शब्द कमी पडतायत आता. सो थँक्यू सो मच डॉक्टर. येस.